प्रगतीकडे वाटचाल करावी पाहिजे। शिक्षण क्षेत्र या स्पर्धेच्या काळामध्ये चांगलं शिकवलं पाहिजे आणि सहाय्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशी युगपुरुष सन्मान्य पुरुषोत्तम त्या ठिकाणी सर्वांना आम्हाला मार्गदर्शन केलं होतं। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं राजमाता राष्ट्रमाता आपलं आर्थिक स्तर तरी उंचावलं पाहिजे यासाठी सातत्याने साहेब घडत असतात। मी सर्वांना या प्रसंगी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। माझा मान सन्मान आपण माझ्यावर केला त्याबद्दल आदरणीय मुद्द्याचे मी मनापासून आभार मानून थांबतो। जय हिंद, धन्यवाद। धन्यवाद सर। वेळेचं बंधन असल्यामुळे आमची इच्छा असूनही आम्ही तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही त्याबद्दल दिलगीर आहोत। आपल्या मनात चोरीचे विचार असतात। माननीय संजयजी वाळे हे उद्योग पक्षाच्या अधिवेशनाची या ठिकाणी घोषणा करतील अशी सरांना विनंती करते। जाओ जसे आपला मराठा सेवा संघ आहे तसे 33 उद्योजक पक्ष त्यापैकी एक मराठा उद्योजक पक्ष त्याचा मी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे पुण्याचे जिल्हा अध्यक्ष भांकर साहेब गेल्या 3 वर्षापासून मी प्रत्येक वर्षी उद्योजक वेगळ्या शहरात घेत आहोत। या वर्षीचं अधिवेशन हे 3 आम्ही तिथे बोलावणार आहोत आणि एक त्यांना कनेक्ट करण्याची संधी तिथे देणार आहोत। तर आजच्या या व्यासपीठावर मला एवढंच सांगायचं आहे की या संधीचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त मराठा उद्योजकांनी आधी आमचं पुण्याला अधिवेशनाला यावं आणि आपल्या धंद्याला म्हणतात ना 10x करावं असं मला वाटतं। आता जर तुम्ही जर बघितलं तर व्यवसायामध्ये नेटवर्किंग इज अ नेटवर्क हे म्हणतात हा जो मूळ मंत्र आहे। तर तो मूळ मंत्र आणि जे आपल्याला मराठा उद्योजक पक्षाच्या मार्फत हजारो उद्योजक निर्माण करायचे ही एक सुवर्ण संधी आहे। तर मी नम्र विनंती करतो उद्योजक पक्षाच्या मार्फत की आपण या अधिवेशनाला जास्तीत जास्त उद्योजकांनी स्टार्टअप ज्यांना करायचं आहे किंवा ज्यांच्या ऑलरेडी उद्योजक आहेत त्यांनी धन्यवाद सर। यानंतर शिवश्री इंजिनियर विजय घोगरे सर प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ यांना मी विनंती करते। सर्वांना जय हो। मी माझ्या भाषणातलं 1 मिनिट गजानन भोसले परवा